स्वरात दास जणीच्या घरात दळण दळीते सख्या श्री हरी तन वाजवितो बासरी तन वाजवी बासरी तन वाजवी नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही सगळे मजेत असालच. मजेत नसलात तरी मजेत राहायला शिका. डंबिरी का सपना पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं मनापासून स्वागत करत आहे. आणि मित्रांनो, फायनली नारळ फुटलेला आहे आणि गणपती बाप्पाचा जय जयकार केलेला आहे, गावदेवी मातेचा जय जयकार केलेला आहे. आणि सगळे बघा, सगळे महिला मंडळ आहेत आणि आम्ही आहोत गाडीमध्ये. तर तुम्हाला कळलंच असेल की आम्ही कुठेतरी पिकनिकला चाललेलो आहोत असं समजा, पण आम्ही देवदर्शनाला चाललेलो आहोत. तर चला तुम्हाला मी दाखवणार की आम्ही कोणते कोणते देवदर्शन करणार. सो मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ मध्ये बनून आणि व्हिडिओ एन्जॉय करा. गणपती बाप्पा मंगल मूर्ती, गावदेवी माते की, नवलाई माते की. स्वरात दास जणीच्या घरात दळण दळीते सख्या श्री हरी चोरीचा माझ्यावरी आळ चोरीचा माझ्यावरी. गोकुळ नगरी ए राधिकेच्या घरी कान पलंगावरी रथ झाली रे बासरी तन वाजवी बासरी बासरी तन वाजवी. कोण कोण झोपलेला आहे आता? जागे आहेत ना? बघा मित्रांनो, आमची गाडी निघालेली आहे 12 वाजता. आम्ही आता भजन केलं, गवळणी केल्या, मस्त डान्स पण केलेला आहे आणि अजून त्यांना डान्स करायचा आहे. भजन बिजन बोलायचं. बघा, कोणाच झोप नाहीत. इकडे बघा, आमचा प्रणव पण जागा आहे. गुड मॉर्निंग दोस्तो, गुड मॉर्निंग. आणि आमची सकाळ झालेली आहे. मस्तपैकी आम्ही सगळ्यांनी डान्स केलेला आहे आणि सगळ्याजणी नंतर मग खूप थकलो. 2 तासाची आम्ही झोप काढलेली आहे. अजून पण काही जण झोपलेले आहेत. पाठी दिसतायत का? झोपलेत ना? सगळे उठले का? काय झोपल्या? आमचा एक चिंटू आहे ना, त्याने झोपून नाही दिलं त्याच्या आजीला, दादी मला. तो आता आम्ही बसलेलो आहोत सोलापूर इंदापूरच्या इकडे. तो बघूया अजून आपल्याला किती वेळ लागणार आहे. तर चला व्हिडिओ मध्ये बनून जा, व्हिडिओ एन्जॉय करा. आणि मस्त सकाळचा सुंदर असा नजर आहे तो तुम्हाला दाखवली. किती भारी वाटतं इकडची सकाळ, भन्नाट अशी. आणि खूप थंडी वाजत आहे, खूप म्हणजे खूपच. आणि फायनली मित्रांनो, आम्ही येऊन पोहोचलेले आहोत श्री स्वामी समर्थांच्या जन्मभूमीमध्ये अक्कलकोट इथे. आणि इथे आल्यानंतर आता आम्ही रूम बघत आहोत आम्हाला फ्रेश होण्यासाठी. चला मग पटापट आपण फ्रेश होऊन घेऊया. श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आणि इकडे आता आम्ही फ्रेश होण्यासाठी आलेलो आहोत. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आणि आम्ही येऊन पोहोचलेलो आहोत अक्कलकोट मध्ये. आणि आज वुमन्स डे आहे, सो आम्ही एक छोटीशी पिकनिक काढली आहे. अक्कलकोट जे आम्हाला काय गाणगापूर, तुळजापूर, अजून काय काय जे देवदर्शन भेटणार आहे ते आम्ही करत जाणार आहे. तर आमची 2 दिवसाची पिकनिक होणार आहे. आणि आता आम्ही सकाळी येऊन पोहोचलेलो आहोत अक्कलकोट मध्ये. आम्ही इकडे आलेलो आहोत. पाठीमागे तुम्ही पाहू शकता मस्त स्वामींची सुंदर अशी प्रतिमा आहे. तिकडे आम्ही दर्शन केलेलं आहे, मस्त फ्रेश झालेलं आहे. इकडे रूम घेतलेला आहे फक्त फ्रेश होण्यासाठी. तुम्हाला इकडे रूम मिळेल. पर पर्सन 50 रुपये आहेत, ते द्यायचे आहेत. आणि मस्त आपल्याला छान असं रूम देतात. संडास बाथरूम मस्त स्वच्छ असतात एकदम. पाणी पण गरम असं थंड असतं. स्वामी मस्त सगळे फ्रेश झालेले सगळे महिला मंडळ बघा. इकडे सर्वजण फोटो वगैरे काढत आहेत. त्या पण आहेत ताई आमच्या सोबत. इकडे साई, इकडे माझी मैत्रीण काशी.
पाहू शकता मित्रांनो, मस्त असे स्वामी समर्थांची प्रतिमा आहे आणि मोठं हे सदन आहे. फ्रेश होण्यासाठी रूम्स वगैरे इकडे अवेलेबल आहेत. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, हे मंदिर आहे आणि इकडे महाप्रसाद पण असतो आणि सो पहिले आम्ही दर्शन घेणार आहोत, नंतर मग महाप्रसाद करणार. चला बघूया केवढी लाईन आहे. पाहू शकता म्हणजे खूपच गर्दी आहे. सोन्याचेच आहे. दर्शनात जात असताना स्वामी भक्तांना मोफत दर्शन आहे. दर्शनात जात असताना अक्कलकोट म्हणजे श्री स्वामी समर्थांचे जन्मस्थान आणि एवढी गर्दी बघून मन अगदी भारावून गेले. आपल्याला दर्शन भेटणार की नाही एवढ्या गर्दीमध्ये. मस्त मित्रांनो दर्शन झालं, मन अगदी तृप्त झालं. मित्रांनो मस्त दर्शन झालेलं आहे आणि तुम्ही गर्दी पाहू शकता. खूप म्हणजे खूपच गर्दी आहे. साईला म्हणजे खूपच धक्का, साई पूर्ण चिरगटलेला होता आणि या स्वामींचे भक्त मित्रांनो खूपच सगळेजण आहेत ना, त्यासाठी खूप म्हणजे खूपच गर्दी आहे. एवढी गर्दी ना म्हणजे अशी चेरगी झाली ना तर खूप लोक, काही लोकांची पर्स पण हरवली. कसं दर्शन झाला? मस्त, पण खूप लांब गर्दी. मस्त वाटलं एकदम. कसं झालं दर्शन? छान झालं ना? खूप मस्त वाटलं. सगळ्यांनी एकदा येऊन बघा, आवडेल सगळ्यांना आणि नक्की समर्थांचे दर्शन करा. दर्शन घ्यायला श्री स्वामी समर्थ महाराज की जय. मित्रांनो मस्त दर्शन करून झालेलं आहे आणि आता ही आहे ती लाईन महाप्रसादाची आहे आणि त्या लाईन मध्ये आता आम्ही उभे आहोत. श्री समर्थांचा जय जयकार करत आम्ही चाललेलो आहोत महाप्रसाद घेण्यासाठी. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. जेवढी गर्दी दर्शनासाठी होती तेवढीच गर्दी इकडे महाप्रसादासाठी पण आहे आणि इकडे खूप सारे भक्त जमा झालेले आहेत स्वामींचा महाप्रसाद ग्रहण करण्यासाठी. आणि इकडे पण प्रतिमा आहे श्री स्वामी समर्थांची, इकडे पण आपण दर्शन करूया. महाप्रसाद खाल्ल्यानंतर आम्ही आलेलो आहोत तुळजाभवानीच्या मंदिरात आणि खूप मस्त मंदिर आहे. सो इकडे आपण जाऊया आणि दर्शन करूया. मंदिराच्या बाहेर असणारे स्तंभ, आजूबाजूचा एरिया खूप सुंदर आहे. समोर बघा मस्त दोन्हीकडे दोन हत्ती आहेत आणि हे बघ मोठं काय साई बोलतात ह्याला? जिराफ. जिराफ. बापरे, ऊन आहे एवढं काही दिसणार पण नाही. कॅमेरा बरोबर दिसत नाही उन्हातून मित्रांनो. आणि आतमध्ये खूप सारे अॅनिमल्स आहेत. मस्त इकडे खेळण्यासाठी पण. खूप सुंदर एकदम. साईला मित्रांनो घोड्यावर बसायचंय. खूप मस्त आहे ना? नाही नाही. सो मित्रांनो मस्त दर्शन झाले स्वामी समर्थ महाराजांचं आणि महाप्रसाद पण एकदम मस्त होता. तुम्ही पण कधी आलात ना महाप्रसाद खाल्ल्याशिवाय अजिबात जाऊ नका. तर महाप्रसाद खा आणि समर्थांचा आशीर्वाद घ्या. आम्ही गाणगापूरला चाललेलो आहोत दत्त महाराजांचं दर्शन करण्यासाठी. तर गाणगापूरला पण जाऊया, दत्त महाराजांचं दर्शन करूया. आणि त्यासाठी आम्ही दुसरी गाडी केलेली आहे, कारण आपण जी गाडी करून आणतो ना ती आपल्याला इकडेच ठेवावी लागते, कारण इकडे बॉर्डर क्रॉस करून देत नाहीत. त्यासाठी इकडच्या ज्या दुसऱ्या कॅब आहेत किंवा ट्रॅव्हल्स आहेत ते आपल्याला करावे लागतात. आम्ही 2 गाड्या केलेल्या आहेत. ही एक गाडी आम्ही आहे
14 जणींची आणि एक गाडी दुसरी आहे ती 7 जणींची आहे. तर चला तिकडे पण जाऊया आणि दत्त महाराजांचं दर्शन करूया. बोला दत्त महाराज की जय. जेवण मस्त होतं ना. काय लोक गर्दीमुळे थांबत नाहीत ना जेवायला. श्रावणी नाच रावडू देहा गुंतला तूर तुम्ही पण बोला ना मागून. आज वेडा जीवहा गाणगापूरला येऊन आम्ही पोहोचलेलो आहोत आणि गाणगापूरला आल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला यायचं आहे जिकडे त्रिवेणी संगम आहे तिकडे. त्रिवेणी संगम म्हणजे जिकडे 3 नद्यांचा संगम झालेला आहे. दत्तगुरु महाराज नित्य नेमाने येऊन ह्या नदीमध्ये स्नान करायचे, इकडे येऊन उपासना करायचे. भीमा, अमरजा आणि भागीरथी नदी आहे ती गुप्त नदी आहे. त्या 3 नद्यांचा इकडे संगम झालेला आहे. इकडे दिवा आणि नारळ तो प्रज्वलित करून आपल्याला नदीमध्ये सोडायचा आहे. हे औदुंबराचं झाड आहे. इकडे तुम्ही प्रदक्षिणा घालू शकता आणि दर्शन करू शकता. आणि इकडे अशी मान्यता आहे की आपण जर इकडे आलो गाणगापूरला तर सर्वप्रथम आपण इकडे यायचं आणि इकडे दिवा वगैरे घेऊन ते नदीमध्ये सोडायचं. नारळ वगैरे तुम्हाला मी दाखवलं आणि नंतर मग औदुंबरच्या झाडाला ते आपला लाल दौरा बांधायचा. काय आपली विश असेल ती मागायची आणि नंतर मग प्रदक्षिणा घालायची. आता आपण जाणार आहोत दत्त महाराजांच्या पादुकांचं दर्शन करण्यासाठी. सो चला पटापट जाऊया. आणि दत्त महाराजांच्या मंदिरात जाता जाताच आपल्याला मस्त इकडे हनुमानजींची मूर्ती आहे. इकडे पण आपल्याला दर्शन झालेलं आहे. खूप सुंदर. इकडे थोडा वेळ आम्ही थांबलो आणि दर्शन केलं. दत्त दिगंबराया हो स्वामी, आम्ही तुम्हाला भेटण्यासाठी आलेलो आहोत आणि खूप मस्त मित्रांनो दर्शन झालेलं आहे श्री दत्त महाराजांच्या पादुकांचं. फायनली मित्रांनो मस्त आमचा प्रवास झालेला आहे. मस्त दत्त महाराजांचे दर्शन केलेलं आहे आणि गाणगापूर ते अक्कलकोट मस्त आमचा प्रवास झालेला आहे आणि आम्ही परत आलेलो आहोत अक्कलकोटला. सो इथे आमची गाडी उभी आहे. तर आता सगळ्याजणी ताई वगैरे आम्ही सगळ्याजणी चाललेलो आहोत महाप्रसाद करण्यासाठी. तिकडे जाऊया महाप्रसाद करूया आणि मी पण चपाती भाजी आणली नाही बघूया. नाही तर साईसोबत आम्ही गाडीतच चपाती भाजी खातो. जेवण करून झाल्यानंतर आम्ही आत्ता निघणार आहोत तुळजापूरला जाण्यासाठी. सो म्हटलं चला पुन्हा एकदा आपण बाहेरून समर्थांचं दर्शन करून येऊया. आणि तुम्ही पाहू शकता आज शनिवार आहे आणि उद्या रविवार असल्यामुळे आज खूप सारे भक्तगण आलेले आहेत समर्थांचं दर्शन करण्यासाठी. आज तर गर्दी जास्तच वाढलेली दिसत आहे. चला मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. सो मित्रांनो पाहिलं तुम्ही नाईटचा अक्कलकोट किती सुंदर आहे. खूप छान वाटतं बघण्यासारखं. आणि आत्ता आपण इकडं विघ्नेश गणेशचं मंदिर आहे तिकडे जाऊया दर्शन करण्यासाठी. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. खूप सुंदर मित्रांनो हे पण मंदिर आहे. खूप छान वाटतं बघा. सकाळी खूप इकडे गर्दी होती त्यासाठी आपण आले नव्हतो पण आता आपलं दर्शन झालेलं आहे मस्तपैकी. चला दर्शन करून घेऊया. मस्त बघा मोंदी मामा कसं लाडू खातोय मोदक. शमी विघ्नेश गणेश मंदिर. आणि इकडे बघा आपले गणपती बाप्पा मोरया. किती सुंदर आहे ना प्रतिमा. खूप छान वाटते. सकाळ सकाळ शुभ सकाळ मित्रांनो. आणि मित्रांनो काल आम्ही
मस्त अक्कलकोट आणि गाणगापूर मध्ये दर्शन केलेलं आहे. आणि आता मी येऊन म्हणजे आम्ही रात्रीच आलो, आम्ही तुळजापूरमध्ये येऊन पोहोचलेलो आहोत. आणि तुळजापूरमध्ये आल्यानंतर आम्ही इकडे समोर हॉटेल आहे इकडे मंदिराच्या बाजूला तिथे आम्ही येऊन आमचा स्टे केलेला होता. आणि आता आम्ही सकाळी सकाळी फ्रेश झालेला आहे. सो आता आम्ही जाणार आहोत तुळजापूरला, तुळजाभवानीचे दर्शन करण्यासाठी आंबे मातेचं. सो हा व्हिडिओ नवीन येणार आहे. आणि कालचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही पाहिलं की गाणगापूर आणि अक्कलकोट आम्ही कसं केलं सगळं काही तुम्हाला सांगितलेलं आहे. सो अक्कलकोट आणि गाणगापूरला नक्की आणि समर्थांचं दर्शन करा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करून मला बेल बटन ऑल करा. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी भेटूया नवीन पुन्हा एकदा ब्लॉग सोबत. तोपर्यंत तुम्ही मस्त खा आणि स्वस्त राहा, स्वतःची काळजी करायला विसरू नका. ओके, बाय बाय. आणि इकडे सगळे बघा तयार झालेले आहेत.